भागामध्ये सांगायचं झालं तर ISPL चा पहिला चेंडू या हंगामामध्ये नागाव गावामध्येच पडला गेला. एकविरा स्पोर्ट आयोजित टुर्नामेंट नागावमध्ये केल्या होत्या तेव्हा ISPL चे चेंडू मध्ये आपल्याला सामने पाहायला मिळाले. मंदारजी लवेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल दोन्ही संघांमध्ये. या सामन्यातील सामनावीर नो डाऊट आदित्य. चला या आपण लगेचच यायचं आहे. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दिघोडी संघाला विनंती असेल दिघोडी संघाच्या संघनायकाला की आपण मंचकावर यायचं आहे. दिघोडी संघ रजिया जी शेख यांचा सन्मान केला जाईल. मी मस्के साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. चला दिघोडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल. रजियाताई शेख यांचा सन्मान केला जाईल. वसंतजी कुठे असतील त्यांनी यायचं आहे. वसंत कुलाई कुठे असतील त्यांनी इथे यायचं आहे. संजना कोष्टी यांचा देखील सन्मान केला जाईल. नितेश मालवणकर आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आलेल्या ताईंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. रमेश साहेब लोखंडे यांचा देखील सन्मान करण्यात येतोय. आपल्या उरण नगरीतील लाडके नगरसेवक विकी दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल रमेश साहेब लोखंडे यांचा. लोखंडे साहेबांचा सन्मान केला जाईल. चला प्रेक्षकांना देखील विनंती असेल जे बॅनर जे फ्लेक्स लावलेत त्यांना कुठे टेकून बसायचं नाहीये हे देखील प्रेक्षकांना विनंती असेल. बॅनर तुटला असेल तर काढून टाका. शिवसेनेचे कार्यकर्ते इस्माइलजी शेख यांचा देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. इस्माइलजी शेख आपण सन्मान स्वीकारायचा आहे. माईची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतो. चला चेंडू पुरवायचे आहेत. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आहे. बंटी आणि प्रथमेश. नाणेफेकी मिरॅकल संघ जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कट्टा ग्रुप करंजा. प्रमुख पाहुणे संजयजी कोष्टी साहेब तसेच मी विनंती करेन निलेशजी माळवणकर यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आपण सन्मान स्वीकारायचा आहे दादा. या मागच्या सामन्यातील सामनावीर आदित्य
ठरला जातोय. चला पंचांनी इशारा केलाय, गुणलेखक देखील तयार असतील. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. विवेक पाटील. आणि इथं मात्र अवांतर चेंडू, खराब चेंडू, पहिलाच चेंडू अवांतर फेकलाय. प्रथमेश डावखुरा त्याचा फलंदाज आपण पाहतोय. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू. पंच देखील खेळाडूंना नियमावली सांगत आहेत. मात्र सुरेख चेंडू कमबॅक करतो. गोलंदाज नाराज आहे कारण की सुरुवातीचे 2 चेंडू खराब हाताळले होते, परंतु कमबॅक करतो गोलंदाज. विक्रांत स्पोर्ट संघाचा आदित्य, विनंती असेल की आपण सामनावीरचा किताब घेण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा प्रथमेश तयार असेल. डावखुरा हाताचा फलंदाज प्रथमेश आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र काही रोखू शकले नाही एका धावेने. मात्र वैयक्तिक खातं ओपन केलंय प्रथमेशानं. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 3. चेंडू काही समजला नाहीये बंटी याला देखील. सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज विवेक याच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळून झालेत आणि धावसंख्या जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 3. पुढे सरसावून मांडण्याचा प्रयत्न, धावचीत बाद होण्याची संधी होती परंतु इथं गमावली आहे. फेकी गचाल झाली आणि इथं मात्र एक धाव मात्र काही रोखू शकले नाही. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 4. बिनबाद 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील विवेक याचे. समोरच्या दिशेने चेंडू इथं मात्र भिरकावलाय. चेंडू जाते सीमारेषा पार, चौकार. आता मात्र धावसंख्या वाढत चालली आहे. तर या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 8. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न असफल ठरला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होतो. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जाते त्या बिनबाद 8. तर चला टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. विनंती असेल की आपण जर विचार केला तर खेळाडू खेळतात आणि मैदानाबाहेर जातात परंतु पंच शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटचा चेंडू पडेपर्यंत मैदानामध्ये उभेच असतात. तर याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नगरसेवक चषक आयोजन नियोजन कटिबद्ध नियम, त्या नियमांच्या पावलांवर चालणारे सर्व खेळाडू त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. नियमांचं पालन करणं गरजेचं असेल. सर्व खेळाडूंना देखील विनंती केली जाईल. जसा सामना संपला लगेचच नाणेफेकी झाल्यानंतर मैदानाचा ताफा घ्यायचा आहे. सलामीची जोडी देखील लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. याची देखील येणाऱ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. सुजल. सर्व फलंदाजांना आकर्षित करणारा हा व प्रेक्षकांना आकर्षित करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय सुजल. आणि फलंदाज आपण पाहतोय बंटी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. मंदारजी लवेकर देखील कौतुक करतात गोलंदाजाचं. त्यांची देखील बारीक नजर असते. चेंडू कसा टाकला जातोय, बोट कशी फिरवली जातात चेंडूवरती, बारकाई नजर आहे. म्हणूनच म्हटलं जातं रायगड मधला लेजंड खेळाडू, फिरकीचा जादूगार मंदारजी लवेकर. पुन्हा एकदा सुजल तयार.
आणि खराब चेंडू अवांतर धावणी धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 10. आणि इथं पहा काय जबरदस्त चेंडू फिरकावलाय. जो रायगड मधला फिरकीचा जादूगर समोर बसलाय आणि त्याच्या समोरच चेंडू फिरवले जातात. ते देखील खुश आहेत. जबरदस्त अंडरम मधला एक फिरकीचा जादूगार गोलंदाज आपण पाहतोय सुजल. जबरदस्त यष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर सुजल यानं प्रथमेश याची जागा भरून घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज मोहित. या हंगामामध्ये जर पाहायला गेला तर कट्टा ग्रुप करंजा या संघाने तब्बल 6 चषक जिंकलेत. म्हणजे हा संघ देखील काही कमी नाहीये. हा सामना पाहायला प्रेक्षकांना देखील मजा येणार आहे. पुन्हा एकदा सुजल गोलंदाजी मार्कवर तयार. समोर फलंदाज आपण पाहतोय मोहित. समोरच्या दिशेत जोरदार फटका टोलवला होता. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. सुंदर चेंडू आदळतोय अद्यापही सुजल. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते कारण की प्रत्येक निर्धाव चेंडूवरती जोरदार टाळ्यांचं वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुजल याचं कौतुक करू तेवढं कमी. सुंदर गोलंदाजी आपल्या गोलंदाजी मार्कवर असताना आपली चोख कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोहित याला शांत ठेवलं तर सुरेख क्षेत्रक्षण आपण पाहतोय. ऋषी जबरदस्त क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ऋषी याच्या माध्यमातून हे षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल सुजल याचा. हलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा देखील निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त 10. 12 चेंडूंचा खेळ इथं मात्र संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 10. मगाशी मी म्हटलं होतं की आयएसपीएलचा चेंडू दिसायला आकाराने थोडासा लहान आहे परंतु त्या चेंडूचं एक वैशिष्ट्य आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे टाइम केलात तरच तो चेंडू सीमारेषा पार जातो. अन्यथा तुम्ही कितीही ताकद लावा चेंडू बाहेर जाणारच नाही. हे चेंडूचं असं वैशिष्ट्य आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज आपण पाहतोय नावेद. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. बंटी इथं मात्र चकित झालाय. अजूनही बंटी याच्या माध्यमातून फारशा धावा आलेल्या नाही आहेत. शांत आहे अजूनही बंटी. खराब चेंडू. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 11. आणि इथं पहा यष्ट्या मात्र इथं उद्ध्वस्त झाले. आता फलंदाज होतोय महागडा फलंदाज मोठा गडी इथं मात्र बाद होतोय बंटी. नवीन फलंदाज आपण पाहतोय हार्दिक. उजव्या हाताचा फलंदाज. धावसंख्या जर पाहायला गेलात फक्त आणि फक्त 11 धावसंख्येवरती रोखून ठेवलंय मिरॅकल कोलिवाडा संघानं. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न तर मात्र चेंडू जाते सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 15.
चला टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. सुरेख फटका, चेंडू जातो. आता मात्र सीमारेषा पार चौकार, बॅक टू बॅक. आता मात्र चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 19. पाणी टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. मितेज याला विनंती असेल. मितेज आपण तर वेळेचं बंधन असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. मिरॅकल कोलीवाडा संघ, मितेज याला देखील विनंती असेल की आपण टीम मीटिंग थोडी कमी घ्यायची आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मोठा प्रहार केलाय. तब्बल हॅट्रिक, चौकार यांची हॅट्रिक हार्दिकच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. IPL मधला एक हार्दिक आणि या नगरसेवक चषक मधला एक हार्दिक इथं मात्र भरताना दिसतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 23. आता मात्र कुठेतरी करंजा संघ धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 23. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, माफ करा. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावून मारलाय. टॅप शॉट आपण म्हणतो या फटक्याला आणि सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पहिलं सत्र समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 27. महागडा षटक म्हणता येईल. शेवटचा षटक महागडा षटक ठरला जातोय मिरॅकल कोलीवाडा संघाचं. योगेश गावण यांचा पण स्वागत करतो. योगेश गावण लिहून लिहिली फक्त लिही योगेश गावण आणि तुझं नाव लिहि. चला आयोजकांना विनंती असेल की विकेट जवळची टेप निघालेली आहे, चिकटपट्टी निघालेली आहे, ती लावून घ्यायची आहे. त्यांचं ना योगेशजी गावण यांचा सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय किरण पवार यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे योगेशजी गावण यांचा. मिरॅकल कोलीवाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विवेक आणि कुणाल गोलंदाज आपण पाहतोय. उरण मधला भावेश पवार म्हणून ज्याची ओळख आहे असा हा साई साई आणि सुशांत बालई त्यांची मॅच आहे. साईराज अजय 74 आणि सुशांत बालई त्यांची मॅच आहे. बॉलर कोण आहे तो? काय आला लवकर आला अजय 74 निर्धाव चेंडूची सांगता होते. सुशांत आहे का? सुरेख पुढे सरसावून मारला. सुरेख फटका 4 धावा. वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं देखील इथं विवेक मात्र ओपन करतोय. सुरेख फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तदनंतर होणारा सामना अजय 74 अजय 74 विपक्ष सुशांत बालई सुशांत बाली
तर दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की त्वरित नाणेफेकी करून घ्यायची आहे. जशास तसं उत्तर दिलं जातोय विवेक त्याच्या माध्यमातून. साईराज कमबॅक करावं लागेल, परंतु कमबॅक करून देणार कोण आणि कसं देणार, कारण की विवेक मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. जसंच तसं उत्तर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चौकारांची हॅट्रिक इथं मात्र संपन्न होते विवेकाच्या माध्यमातून. सुंदर फलंदाजी या चौकाराच्या साहाय्यानं धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 12-28 धावांचं आव्हान असेल मिरॅकल कोलीवाडा संघासमोर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न टॅप केलाय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. साईराज याचा सुंदर फटका, जबरदस्त फटका कोणाल्याचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या फटक्यासाठी. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 17. जर मिरॅकल कोलीवाडा संघाचं जर पाहायला गेला तर त्यांनी 12 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि इथं करंजा संघाने पहिल्या षटकामध्येच 17 धावा खर्च केल्यात. तर महागडा षटक म्हणावं लागेल साईराजाचा. दुसरा षटक वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. बंटी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पुढे सरसावून मारलाय, सुंदर क्षेत्ररक्षण केलंय बंटी यानं, प्रथमेश यानं. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारलाय, सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पळून काढली जातो. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 18. अजूनही 10 धावांची गरज आहे मिरॅकल कोलीवाडा संघाला. सुरेख फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. अजूनही 6 धावांची गरज असेल. कुणाल विचार करत असेल की या षटकामध्येच सामना संपवावा. बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख फटका, एक धाव पळून काढली जातोय. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 23. तीन बाद 23 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. दुधारी तलवार रिव्हर्स अटेंड केलाय. एक धाव इथे पळून काढली जातोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 24. अजूनही 4 धावांची गरज असेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. येणारी 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल मिरॅकल कोलीवाडा संघाला. जबरदस्त फटका, विजयी फटका कुणाल याच्या बॅट मधून.